त्या सोलापूरला एखादा खून झाला आमच्या माणसाचा, आमच्या विद्यार्थी सेनेचा, तो तिथला शहर अध्यक्ष होता, त्याचा खून केला. फॉर्म मागे घेण्यासाठी पण इथपर्यंत सरकार चाललंय. पोलीस हताश, कोर्टाकडे तर बघायलाच नको. हे कोणतं राज्य आहे? बिनधास्त सगळ्या गोष्टी सुरू आहेत. 5-5 हजाराला मतं विकतायत. कुठून येतोय हा पैसा? काय चाललंय हे? किती पैसे वाटायचे? अहो तुम्ही हे फक्त 2-3 जण बघताय, महाराष्ट्रभर पैसे वाटलेत. महाराष्ट्रभर आले कुठून? टाकसाळे. कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 15 कोटी, कोणाला 1 कोटी, 2 कोटी. काय बघायलाच नको. ही कोणती महाराष्ट्राची निवडणूक आहे? अहो इतकी वर्ष ह्या निवडणुका आम्ही बघतोय, अशी निवडणूक नाही पाहिली. काही लगामच नाही या लोकांना. बिनधास्त जे काय हवंय ते करायचंय. कोर्टात जाऊन काय उपयोग नाही, पोलिसात जाऊन काय उपयोग नाही, कुठेही तुम्हाला जाऊन उपयोग नाहीये. बस आमची मर्जी. त्या बदलापूरला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या बाईच्या मुलीचं, एक लहान मुलगी जिच्यावरती बलात्कार झाला, तिचं प्रकरण जेव्हा बाहेर काढलं, त्यातला जो मुख्य आरोपी होता, काही कारण नसताना पोलिसांकडनं त्याला एन्काउंटर केला गेला. मारला, त्याला ठार मारला. का? कशासाठी? या नराधमांना ठार मारले पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाहीये. पण एन्काउंटर मध्ये ठार का मारायचा होता? काही गुपित होतं का? जर ते बाहेर